पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. फिट इंडिया सायक्लोथॉनचे आयोजन कुठे केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 2. देशातील कोणते मंदिर ट्रेडमार्क मिळवणारे पहिले मंदिर ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे जगन्नाथ मंदिर. प्रश्न 3. कोणत्या राज्यातील स्थारिंदा या पारंपरिक वाद्याला जीआय टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्यातील. प्रश्न 4 पाहूया. नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे ओम बिर्ला यांनी. प्रश्न 5. 2026 मधील 100 सर्वात प्रभावशाली खेळाडूंच्या टाइम मासिकाच्या यादीत समाविष्ट असलेले एकमेव भारतीय कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे स्मृती मंदाना आहे. प्रश्न 6. बिहार राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सम्राट चौधरी हे. प्रश्न 7 पाहूया. भारताने कोणत्या वर्षापर्यंत 155 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे 2035 पर्यंत. प्रश्न 8. भारतासोबतच्या पॅरिस कराराअंतर्गत संयुक्त कर्ज पुरवठा यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठीचे नियम कोणत्या देशाने स्वीकारले आहेत? तर त्याचं उत्तर आहे जपान देशाने. प्रश्न 9. FICCIचे नवे महासचिव कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे अनंत स्वरूप हे. प्रश्न 10 पाहूया. टाटा आणि एअरबसने मेड इन इंडिया पहिल्या C295 विमानाची पहिली चाचणी उड्डाण कोणत्या राज्यात केली? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 11. भारताने सुरू केलेले मिशन सुदर्शन चक्र कशाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे मिसाईल डिफेन्स कॅपेबिलिटी. प्रश्न 12 पाहूया. चर्चेत असलेला ATL ब्रिज करार भारत आणि कोणत्या देशादरम्यान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स आणि भारत देशादरम्यान. प्रश्न 13. वाळवंटीकरण आणि दुष्काळ रोखण्याचा जागतिक दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 17 जूनला. प्रश्न 14. बिहारच्या कोणत्या पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक संकेत म्हणजे जीआय टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे बावनबुट्टी साडी फॅब्रिक नालंदा येथील व पाथरकट्टी स्टोन क्राफ्ट गया शहरातील व पीडिया पेंटिंग भोजपूर येथील. प्रश्न 15 पाहूया. कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रथम श्रेणी प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे स्लोवाकिया देशाने. प्रश्न 16. त्रिपुरा राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे इंद्रसेना रेड्डी हे. प्रश्न 17. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या कृषी जैवविविधता तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर PL गौतम यांची. प्रश्न 18 पाहूया. भारताने कोणत्या देशाला 5.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीची लष्करी सामग्री विनामूल्य पुरवली आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंका देशाला. प्रश्न 19. विकसित भारत युवा संसद 2026 कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने. प्रश्न 20 पाहूया. भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाखाली बांधला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प इथे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. DRDOने बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. टपाल विभागाने कोणत्या राज्यात ड्रोन आधारित टपाल सेवा सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 2. कोणत्या राज्यातील जाडो पाटिया चित्रकलेला जीआय टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यातील. प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय कौटुंबिक प्रेषण दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 जूनला. प्रश्न 4 पाहूया. ग्लोबल चेस लीगची 4थी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू येथे. प्रश्न 5. जीवशास्त्रातील उत्कृष्ट योगदानासाठी कोणत्या भारतीयाला EMBO गोल्ड मेडल 2026 ने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे गौतम डे यांना.
प्रश्न 6. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 127वा क्रमांक. प्रश्न 7 पाहूया. प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिली रेडिओ लिंगॅड थेरपी कोणत्या देशात सुरू करण्यात आली आहे? तर ती आपल्या भारत देशामध्ये. प्रश्न 8. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक 100वे पर्व शतक महोत्सवी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पुणे या शहरामध्ये. प्रश्न 9 पाहूया. महिला आणि पृथ्वीची सुपीकता यांचा सन्मान करण्यासाठी कोणत्या राज्यात राजा उत्सव साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यात. प्रश्न 10. आसामच्या GI टॅग असलेल्या तेजपूर लिचीची पहिली खेप कोणत्या देशांना निर्यात करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दुबई आणि सिंगापूर या 2 देशांना. प्रश्न 11 पाहूया. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिनेश पंत यांची. प्रश्न 12. कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिले थेट मंत्रिमंडळ स्तरावरील खाते सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य सरकारने. प्रश्न 13. भारतीय हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आशुतोष दीक्षित यांची. प्रश्न 14 पाहूया. इंडिया AI मिशनच्या सहकार्याने विकसित केलेल्या स्वदेशी AI व्हिडिओ स्टोरी जनरेशन मॉडेलचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे VARYA वर्या. प्रश्न 15. गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मानके निश्चित करणारा पहिला जागतिक करार कोणी स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांनी. प्रश्न 16 पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या युरोपियन देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत? तर त्याचं उत्तर आहे स्लोवाकिया देशाला. प्रश्न 17. कामगार आकडेवारी विषयक उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अलख N शर्मा हे. प्रश्न 18. कोणत्या समुद्रधुनीमध्ये अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी ठार झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे हार्मुजची समुद्रधुनी. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या राज्यात महिलांसाठी प्रियदर्शनी मोफत बस प्रवास योजना सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्यामध्ये. केरळम राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत VD सतीशन हे व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 20 पाहूया. 2026चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचलम मुरुगनंथम यांना. प्रश्न 21. जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.